जगविख्यात तीर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत श्री साईबाबांचे प्रथम शिर्डीत आगमन झाले। यावेळी शिर्डी येथील खंडोबा मंदिरातील पुजारी श्री महासापती महाराज यांनी त्यांना आओ साई म्हणून आवाज दिला आणि तेव्हापासून श्री साई हे नाव प्रचलित झाले आहे। अवघ्या विश्वात आज श्री साईबाबांची ख्याती पोहोचली आहे। करोडो साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या याच शिर्डी येथील आओ साई खंडोबा मंदिरात सालाबाद प्रमाणे श्री मार्तंड महासापती ट्रस्टच्या वतीने वार्षिक चंपाषष्ठी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। चंपाषष्ठी उत्सवाच्या मुख्य दिवशी हजारो भाविकांनी श्रीच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे, तर हजारो भाविकांची श्रद्धा असलेल्या जळत्या निखाऱ्यावरून अर्थात अग्निकुंडातून प्रवेश करण्यासाठी मोठ्या रांगा लावून या अग्निकुंडातून प्रवेश करत श्री खंडोबा महाराजांचा आशीर्वाद घेतला आहे। ते परंपरेप्रमाणे या अग्निकुंडातून श्री साई परमभक्त महासापती यांचे पंतू दीपक मनोहर नागरे यांनी प्रवेश करून अग्निकुंडाचा प्रारंभ केला आहे। यानंतर हजारो भाविकांनी या अग्निकुंडातून प्रवेश करत श्रींचा आशीर्वाद घेतला आहे। श्रीकांत नागरे यांनी शेवटी अग्निकुंडातून प्रवेश करत अग्निकुंडाची सांगता करण्यात आली आहे। यंदाचा चंपाषष्ठी उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री मार्तंड महासापती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नागरे, उपाध्यक्ष अजय नागरे, दीपक नागरे, अशोक नागरे, निलेश नागरे आदीसह नागरे परिवाराने परिश्रम घेतला आहे। ओम साईराम। हा आजचा चंपाषष्ठीचा उत्सव आमचे आजोबा म्हाळसापती यांनी सुरू केलेला हा चंपाषष्ठीचा उत्सव आणि अग्निकुंडाचं महत्त्व हल्ली याचं स्वरूप दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। पूर्वी थोडके लोक यायचे, पण आता याची ख्याती एवढी पोहोचली की मुंबई बाहेरचे आंध्र, गुजरात, कर्नाटक, इतर देशाचे राज्याचे अनेक लोक या होमावून चालण्यासाठी, अग्नीवरून प्रवेश करण्यासाठी आतुर झालेले असतात। दरवर्षी हा उत्सव वाढतच चाललेला आहे। म्हाळसापतीने हा उत्सव चालू केल्यानंतर त्यांचे चिरंजीव कैलासवासी मार्तंड म्हाळसापती भगत यांनी पण काही वर्ष म्हणजे बरीच वर्ष त्यांनी पण पुढे चालू ठेवला। आज तागायत आता माझी थर्ड जनरेशन आहे, आमच्यानंतर आमचे फोर्थ जनरेशन या लोकांनी पण हा चंपाषष्ठीचा उत्सव बऱ्यापैकी ध्यान देऊन उत्तरोत्तर या उत्सवाची प्रगती होत आहे। या ठिकाणीच बाबांना म्हाळसापतींनी या साई म्हणून नाव दिलं। हे बाल फकीर गाडीतून उतरले, म्हाळसापती या साई म्हणून सामोरे गेले, नाम ते पडले तेथून। हे साई चरित्रातली उभी म्हाळसापतींनी बाबांना नाव दिलेलं, 24 घंटे बाबाबरोबर राहणारे आणि बाबामध्ये काय शक्ती आहे, काय ताकद आहे, काय ओळख आहे, ही म्हाळसापतींनी त्यांच्यातली ताकद ओळखून त्यांना साई हे नाव दिलं आणि आज जगामध्ये साई हे नाव अजरामर होत आहे। साई म्हणजे सा म्हणे साक्षात, ई म्हणे ईश्वर, साई असा हा साई सगळ्यांचाच लाडका नव्हे, भारताबाहेरही प्यारा झालेला आहे। या असं दैवत हल्ली खूप त्याची महती वाढत आहे। मी म्हाळसापतींचा नातू या नात्याने या ठिकाणी आजच्या उत्सवाची या होमानंतर अतिशय सुंदर रीतीने सांगता होत आहे। आज भरगच्च लोक या होमावरून चालण्यासाठी आले आणि उत्तम प्रतिसाद लोकांनी या होमासाठी दिलेला आहे। आजचा कार्यक्रम चंपाषष्ठी उत्सव आणि त्याची सांगता भव्य दिव्य अशी झालेली आहे। मी अशोक मार्तंड नागरे, म्हाळसापतींचा नातू, आजही या ठिकाणी जी गर्दी पाहिलेली आहे ती गर्दीमुळं
मला तरी समाधान वाटतंय की आजची ही गर्दी अशीच पुढे वाढत राहू आणि हा उत्सव उत्तरोत्तर प्रगतीपथावर राहू अशी खंडोबा चरणी साई चरणी प्रार्थना करतो, म्हाळसापती चरणी प्रार्थना करतो आणि ओम साईराम. येळकोट येळकोट, जय मल्हार, येळकोट. प्रथे परंपराप्रमाणे म्हाळसापती चिमणाजी नागरे यांचे ज्येष्ठ पंतू दीपक मनोहर नागरे यांनी अग्निकुंडाची प्रथम जाऊन सुरुवात केली व अत्यंत मंगलमय वातावरणात व अतिशय शांतपूर्ण हा कार्यक्रम आजचा पार पडलेला आहे व मी मनापासून नागरे कुटुंबियाच्या वतीने तसेच श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्टच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे, खंडोबा भक्तांचे तसेच येणाऱ्या सर्व पत्रकार भाविक यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाकरता फार सहकार्य केले व अत्यंत सावधानीपूर्वक हा कार्यक्रम पार पडलेला आहे व आज या कार्यक्रमाची जो होमाचा जो कार्यक्रम होता याची श्रीकांत अशोक नागरे म्हाळसापतींचे पंतू यांच्या जाण्याने हा कार्यक्रम सांगता झालेला आहे व आता यानंतर खंडोबाची आरती होऊन पालखी परत म्हाळसापती समाधीकडे मार्गस्थ होईल व तेथे वाघ्या मुरळे तसंच सर्व भाविक भक्तांचा सत्कार समारंभ पार पाडला जाईल व या कार्यक्रमाची सांगता होईल. हम लोग वापस आते हैं गुजरात और मैं दूसरी बार आया हूँ. पहले एक बार आया था, अब एक बार आया हूँ. आज पहली बार चलूंगा मैं अंगारे पर. हाँ, हमारे यहाँ से 15 साल से पालखी लेकर आते हैं शिरडी हर साल, उसमें भी हम आते हैं. श्रद्धा काय ना, मी मागे बऱ्याच वर्षापासून येत होतो पण मागे आता गॅप झालेला आहे. आजच आलो आहे पहिल्यांदा आणि मी आलो आहे पालघरवरून. दरवर्षी यायची पूर्वी सालाबादप्रमाणे, पण आता बऱ्याच वर्षाचा गॅप झाल्यामुळे आजच आलेलं आहे. एक बाबाची एक ऊर्जा आहे म्हणजे की आपल्या अग्नीतनं धावत जाऊन सुद्धा आपल्या पायाला काहीच होत नाही, हे विशेष महत्त्व आहे. खंडोबा मंदिराचे खूप खूप आभार. चांगलं नियोजन असतं त्यांचं.